शर्ट आले त्यांचा आभार. दशरथजी घरत आणि किरणजी कारभारी त्यांच्या वतीनं टी शर्ट्स आले त्यांचा आभार. पद्माकर घरत यांच्या वतीनं पिण्यासाठी पाण्याची मदत, थँक्यू सो मच. निरंजनभाई छेडा यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये लागणारे गुड शॉट बॉल आपल्याला देण्यात आले. आणि मंडप डेकोरेटर्स सागर डेकोरेटर्स त्यांचा आभार. चला आपण जनरेटर व्हॅन दिनेश भोर त्यांचा देखील विशेष आभार. थँक्यू सो मच. डीजे कॅन्डी त्याचा देखील करूया आभार. चला आपण सन्मान सोहळ्याकडे वळूयात. हार्दिक केणी याच विभागातील स्टार लोकल बॉय कमेंटेटर हार्दिक केणीचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूयात. तर या आपण हार्दिकचा सन्मान करूयात. आदरणीय दत्तात्रय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. चला काका 2 मिनिटं आपण सगळे सन्मान पटापट कव्हर करू म्हणजे सगळे फ्री होतील. हार्दिकचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आणि ज्याने या स्पर्धेमध्ये 3 दिवस अतिशय सुंदर समालोचन केलं ते आपले समालोचक मित्र हार्दिक केणी त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आणि त्या सोबतीनं 2 दिवस आज डीजे ऑपरेटर म्हणून त्याचा रोल अतिशय महत्वाचा राहिला. त्याबद्दल हार्दिकचा विशेष आभार या ठिकाणी आपण व्यक्त करूयात. या आपण सन्मानित करतोय त्या ठिकाणी हार्दिक केणीला एक युवा प्रतिभा संपन्न समालोचक आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. विलाजी भोईर यांच्या वतीनं देखील टुर्नामेंटसाठी 2000चं डोनेशन आपल्याला आलंय. त्याबद्दल विलाजी भोईर यांचा देखील करू आपण आभार. चला आपण सन्मानित करतो या ठिकाणी हार्दिकला ज्याने या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर समालोचन केलं. पद्माकरजी घरत यांच्या वतीनं देखील 2000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलाय. त्याबद्दल त्यांचा देखील आभार. चला आपण काका या ना जरा पटकन. दत्तात्रय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतो या ठिकाणी हार्दिकला. याच विभागातील एक अतिशय सुंदर आवाज त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. यशसाठी कॅश प्राइज आहे. यानंतर आपण सन्मानित करूया त्या ठिकाणी पालघर भूषण पालघरकरांचा लाडका आवाज. पालघरचा जो आवाज ज्या आवाजानं सर्वांना नेहमीच अतिशय मंत्रमुग्ध केलं अशा आवाजाचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. प्रमोदजी शेडगे यांचा सन्मान केला जाईल. तर या आपण प्रमोद दादाला या ठिकाणी सन्मानित करूयात. आणि हा सन्मान या ठिकाणी केला जाईल तो म्हणजेच आदरणीय दत्तात्रय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. काका 2 मिनिटं थांबा. सगळे सन्मान आपण पटापट कव्हर करू. चला ऑफिशियल अंपास नितेश दादा सर्वांनी या प्लीज लवकर. यानंतर आपण ऑफिशियल अंपासचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. नितेश कदम सर त्यांचा सन्मान केला जाईल. एनएम पैनल चलो इधर भी पैनल है. चला सगळीकडे युथीच. चला या आपण NMK ओके. या आधी आपण नितेश दादाला सन्मानित करूयात. त्यानंतर आपण महेंद्र सरांना आमंत्रित करूयात. चला नितेश सर त्यांचा सन्मान आपण करूया. चला शशिकांत दादांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण करतोय. स्वतः आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. यानंतर आपण आमंत्रित करूयात पूर्ण ऑफिशियल अंपास. चला दोन्ही अजून आपले जे सर आहेत महेंद्र सर आपण देखील या. महेंद्र सरांना सन्मानित आपण यानंतर करणार आहोत. महेंद्र दादा म्हटलं की या विभागातील जिकडे टीम कमी तिकडे आम्ही. चला या महेंद्र सरांना आपण सन्मानित करू. एक अतिशय लेजेंडरी क्रिकेटर आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. यानंतर अमीर सर आपण या आपला देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. चला अमीर सर आपण या आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. प्रत्येकाचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. यानंतर डीबीएन लाईव्ह. चला डीबीएन लाईव्ह ऑफिशियल आपण या आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. डीबीएन लाईव्ह ऑफिशियल मेंबर्स या
त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. खूप सुंदर टेलिकास्ट या स्पर्धेचं त्यांनी पोहोचवलं. येत्या काळामध्ये शिवनेरी चषक येत्या 22 मार्च ते 28 मार्च तिकडे देखील ब्रॉडकास्टिंग कव्हरेज करताना सफळतेतील एका मानाच्या स्पर्धेचं आपण DBN लाईव्हला पाहणार आहोत. यानंतर आपण DJ कॅन्डीला सन्मानित करू. चला DJ कॅन्डी आणि मंडप डेकोरेटर्स जर कुठे असाल तर आपण या पटकन. मंडप डेकोरेटर्स जर आपण उपलब्ध असाल तर या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. चला आपण DJ कॅन्डीला या ठिकाणी सन्मानित करत आहोत आणि DJ कॅन्डीचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. थँक्यू सो मच. क्रिकेट विथ म्युझिक आणि अक्षयचा शुभ हस्त आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय. सफळ्याच्या क्रिकेटचा एक छोटा सितारा अक्षय पाटील त्याच्या शुभ हस्त आपण हा सन्मान करतोय DJ कॅन्डीचा. यानंतर आपले एडिटर दीप त्यांना आपण सन्मानित करू. या स्पर्धेच्या ऑल व्हिडिओग्राफीज ज्यांच्या सिनेमॅटिक चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील या आपण दीपला या ठिकाणी सन्मानित करूयात. माना की उम्र हमारी कम है हौसले हमारे बुलंद. अगदी एडिटिंग क्षेत्रातील एक नवा बेताज बादशाह शुभमच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करू या ठिकाणी दीपचा. ग्रेट जॉब दीप. थँक्यू सो मच. तर DBN लाईव्हचा सन्मान अजून बाकी आहे. राज आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. तर DBN लाईव्हला यानंतर आपण सन्मानित करतोय राहुल जाधव. त्यांचा सन्मान देखील बाकी आहे. तो देखील आपण पूर्ण करू. आपली स्पर्धा आहे घरचीच आहे. चला आपण राहुल जाधव यांचा सन्मान या ठिकाणी पूर्ण करूयात. आधी DBN लाईव्हला आपण सन्मानित करतो. थांबलाय त्याला राग आला तर तो घरी जाईल. त्याच्यामुळे आधी आपण DBN लाईव्हला सन्मानित कव्हर करून घेऊया. थँक्यू सो मच. चले ना धनंजय तू पण. निरंजन पाटील आपण कुठे असाल तर आपण देखील या व्यासपीठावरती आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तर फायनल एक अनाउन्समेंट लक्षात घ्या. जितक्या विनर्स टीम आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फाय सगळ्यांनी समोर या स्टेजच्या. जो प्लेअर अवेलेबल नसेल इंडिव्हिज्युअल प्राइज जर बॉलर बॅट्समन त्याच्या वाट्याला आलाय आणि प्लेयर्स जर इथे विथ ड्रेस कोड टीम मध्ये नसेल तर त्यांना ते पारितोषिक दिलं जाणार नाही याची काळजी घ्या. चला जे प्लेयर्स आहेत सगळ्यांनी या समोर. आणि इन केस जर तुमचा एखादा प्लेअर अवेलेबल नसेल त्याच्यासाठी इंडिव्हिज्युअल प्राइज आहे तर ते मात्र तुम्हाला दिलं जाणार नाही. त्याच्या मागे जो असेल त्याचं नाव तिथे घोषित केलं जाईल. राहुल जाधव यांना आपण सन्मानित करतोय. चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्त. चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्त आपण राहुल जाधव यांना सन्मानित करतोय. चला नंतर आपण प्राइज सिरेमनीकडे वळतो. दिलीपजी किणी यांचा एक सन्मान बाकी आहे तो देखील कव्हर करू. कुणाल घरत यांच्या शुभ हस्त. दिलीपजी किणी यांचा सन्मान केला जाईल. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. तुम्हा सर्वांच्याच प्रेमामुळे ना पैशासाठी ना स्वार्थासाठी स्पर्धा भरवतात चाफेवाडी अर्थात श्रीकृष्ण मंडलच्या नावासाठी. थँक्यू सो मच. फायनली ऑल फिनिश. चला आपण वळूया प्राइज सिरेमनीकडे. हार्दिक किणी आणि प्रमोदजी शेडगे सर. चला पण या स्पर्धेमध्ये आज स्पेशली ओमकार शेट्टी सर या ठिकाणी जॉईन झाले या स्पर्धेला. मी विनंती करतो ओमकार शेट्टी सरांना आपण पुढे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक चॉकलेट बॉय ऑफ वॉकलन व्हॉइस ऑफ वॉकलन आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलाला वेळ लावून सोडणारा हा आवाज आपण खेळताना आज ऐकला. पुन्हा एकदा या मैदानावरती पुन्हा एकदा ते जॉईन होतील याच मैदानावरती शिवनेरी चषकामध्ये. आणि ओमकार शेट्टी सरांची एक फरमाईश आहे की संपूर्ण चाफेवाडी जे प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत श्रीकृष्ण चाफेवाडी टीमचे SK बॉईज सर आपण या मुख्य मंचावरती यायचं आहे. त्यांचे शुभ हस्ते या ठिकाणी हा स्पेशल सन्मान या ठिकाणी पार पडला जाईल. चला SK बॉईज आपण या मंचावरती आपण ओमकार शेट्टी सरांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेतील आज जो आवाज आपण ऐकला आणि या आवाजाने पुन्हा एकदा नक्कीच हे मैदान दुमदुमलं. अर्थातच ओमकार शेट्टी सर त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. चॉकलेट बॉय आणि त्यांची चॉकलेट आवाज एक गोड आवाज स्वीट व्हॉइस ऑफ वॉकलन आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय महेश जिगरज साहेब यांच्या शुभ हस्ते. आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद ओमकार शेट्टी सर. एक मोठी प्रसिद्धी या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी देखील मिळवलंय.
आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. यस धन्यवाद. पुन्हा एकदा ओमकार शेटे सर या ठिकाणी जॉईन होतील. ओट यू. चला मी महिला भगिनींना विनंती करतोय आपण पुढे या. माता भगिनी जे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांना विनंती करतोय आपण पुढे या. या आपण स्त्री सन्मान या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहिलं तर 3000 रुपयाचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. थँक्यू व्हेरी मच. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. अगदी स्त्री सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. सर्व आमच्या नारी शक्तींना विनंती करेन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या आपण नारी शक्तींचा सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. या लवकरात लवकर यायचंय. संपूर्ण नारी शक्तीला आपण स्त्री सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. अल्पेश दादा भोईर यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. अल्पेश दादा भोईर आपला स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. अल्पेशजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन अल्पेश दादा आपण असतील तर प्लीज या. आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. अल्पेश दादा भोईर. अंकुजी भोईर यांना सुद्धा विनंती करेन. किरणजी कारभारी साहेब यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा येण्याची कृपा करावी. दशरथजी गरज साहेब यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अंकुजी भोईर यांना विनंती करेन. अंकुजी भोईर मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स कंटिन्यू 5 दिवस आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय एक अगदी सुंदर व्यक्तिमत्व दत्तात्रय पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी शशिकांतजी गरज साहेब यांना विनंती करेन. ग्रामपंचायत सदस्य आहेत विरातन बुद्रुक आणि या स्पर्धेचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख आमदार साहेबांचे आपण पाहत आहेत राजेंद्र गावित साहेब यांचे स्वीय सहाय्यक म्हणून पीए म्हणून जे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. सनातन सन्मान सध्या आपण या ठिकाणी करीत आहोत. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. दत्तात्रय पाटील साहेब या स्पर्धेचे प्रणेते आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान शशिकांतजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत. त्यानंतर ही मॅन ऑफ द सिरीज बायसिकल आपण पाहत आहेत आणि ती सौजन्य केले आणि ज्यांच्या एका शब्दामुळे भरपूर विशेष सहकार्य या स्पर्धेला मिळालं. रोख 40,000 रुपये एका कॉलवर त्याने मात्र या वेळेला जरूर सहकार्य केलं तर त्यांचं अल्पेशदादा भोईर खुशी 11चे पॅकर्स आणि या स्पर्धेला विशेष सहकार्य केलंय. मी विनंती करेन महेशजी गरज साहेब की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. आदरणीय सन्माननीय अल्पेशदादा भोईर आपला मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. एकदा जोरदार टाळ्या अल्पेशदादा भोईर यांच्यासाठी आल्या पाहिजेत. खूप खूप धन्यवाद आहे. आपलं नेहमीच मोलाचं योगदान असतं असंच राहो. त्यानंतर किरणजी कारभारी साहेब तिन्ही संघ खेळत होते ते मात्र पॅकर्स होते. मी सुरेंद्र घरत यांना विनंती करेन. सुरेंद्र घरत आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण किरणजी कारभारी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. चला या किरणजी कारभारी साहेब
मग ती त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा असेल, त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन असेल, ओम साई विरातन असेल, या तीनही संघाला जे पॅकर्स असतात आणि किरणजी कारभारी साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. सुरेंद्रजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत सन्मान प्रथम हायड्रॉलिक्स चे राहुलजी गावड साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 10,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद आहे राहुलजी गावड साहेब, आपलं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलं. तर ओवी मॅडम किंवा सोनल मॅडम आपण पुढे या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करणार आहोत. पियुष मॅडम यांना विनंती करेन की प्लीज आपण या. प्रियंका मॅडम आणि आर्या मॅडम यांना सुद्धा विनंती करेन की प्लीज आपण समोर यायचंय. आपलं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या नारी शक्तींचा सन्मान या ठिकाणी करूया. सोनल मॅडम, ज्या नमिता मॅडम आपण पाहत आहेत, राहुल गावड त्यांच्या ज्या बहीण आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण पाहिलं तर 10,000 रुपये रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळते. आणि एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया. मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. या नारी शक्तीला सलाम. अगदी नारी शक्तीचा सन्मान जेव्हा आपण करतो ना, तेव्हा ती स्पर्धा एक उंचीवर जाऊन पोहोचते आणि त्याचंच या वेळेला सर्व श्रेय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खूप खूप धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. आहिर समीर किनी यांच्याकडून यश किनी यांच्यासाठी 100 रुपये आलेले आहेत, ते आपण कलेक्ट करायचे आहेत. यश किनी या आपण प्राइज, हे प्राइज असतं तर आपण ते कलेक्ट करायचंय. चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचे साठी आपण टॉस करणार आहोत. तर मी विनंती करेन चौथ्या आणि 5व्या क्रमांकाच्या या शशिकांत गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण यश किनी यांना देऊया 100 रुपयाचं कॅश प्राइज. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द आणि ओम 11 जलसार, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण चौथ्या 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी आपण टॉस करणार आहोत. मी राहुलजी जाधव साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण चौथ्या 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी कॉइन स्पिन करावा. वैभव भोईर या ठिकाणी येत आहेत. ओम 11 जलसारचे आणि विकास किनी जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, विकी दादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जर कळत न कळत सागर किनी यांचा सुद्धा आम्ही शब्दसुमनांनी धन्यवाद व्यक्त करतो. मंडप डेकोरेटर्स, जनरेटर यांचा सुद्धा मात्र मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. संपूर्ण कळत न कळत जर कोणी, दिनेशजी भोईर साहेब यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. केबल नेटवर्क जे इंटरनेट प्रोव्हाइड केलं, सतीश पाटील यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. तर धन्यवाद. यावेळेला चौथ्या क्रमांकावर यावेळेला पायदान करावं लागेल. तर या स्पर्धेच्या माध्यमातून विकास जिकडी. हॅलो, हॅलो, सगळे खेळाडू जरा लक्ष द्या. काय चुकलं असेल बोलण्याच्या अगोदर सांगतो, माफ करा. पण जे खेळाडू एकदा खेळले, दोनदा खेळले, तीनदा खेळले, अशी ही मोठी सिरीज अशी व्हायला नाही पाहिजेत. अशी सिरीज परत नाही व्हायला पाहिजेत, कारण मोठी सिरीज लाखाची सिरीज आहे. कारण एकदा खेळायला
हॅलो हॅलो. कारण लाखाची सिरीज आहे. कारण खेळाडू बघा, एकदा खेळले, दोनदा खेळले, तीनदा खेळले, कोण खेळले आम्ही बघितले, त्यांची आम्ही नावं नाही घेत. पण ही मोठी सिरीज आहे, अशी परत सिरीज व्हायला नाही पाहिजेत. कारण लाखाची सिरीज आहे, बरोबर. कारण तुम्ही जेव्हा लॉस टाकता तेव्हा तुम्ही व्हॉट्सअपला पाठवता की कोणाची टीम कोणासोबत लागलं आहे. तुम्ही असं पण पाठवा की ह्या टीममधला खेळाडू जर हरला तर तो दुसऱ्या टीममध्ये पण खेळेल किंवा दुसऱ्या सिरीजला खेळेल, असं तुम्ही पाठवा. कारण ते कोणाला माहीत नसतं. कारण ह्या सिरीजला मी बघितलं, खेळाडू एकदा खेळले, दोनदा खेळले, तीनदा खेळले. ह्या लाखाच्या सिरीजला असं नाही पाहिजेत आणि असं घडलं पण नाही पाहिजेत. कारण लहान सिरीज असली ना की 10,000 20,000 ते ठीक आहे, तिकडे लाईव्ह नसतं, बरोबर. आणि असं घडायला नाही पाहिजेत. आणि आणखीन एक मी काय सांगतो, विकास भाऊंनी सांगितलं की एखादा खेळाडू डबल खेळला नाही पाहिजेत. एका रात्रीत एवढ्या मोठ्या टुर्नामेंटला एखादा गट कॅन्सल होतो ना, तेव्हा काय ज्यांच्या त्यांच्या मनावर बितते ना ते आयोजकांना माहिती असते. बोलून काही होत नाही. आणि जेव्हा तुम्ही ऐकून घ्या, जेव्हा विराधन खुर्देने मॅच भरवलेल्या, मी सांगतो एक टीम 3 वेळा खेळली. जेव्हा लाखाच्या टुर्नामेंटला एका रात्रीत एखादा गट कॅन्सल होतो ना, तेव्हा काय असते ना, 80 ते 90,000 रुपये त्या दिवसाचा लॉस असतो. आणि तो कुठे लीड काढायचा ना ते आयोजकांना माहिती असते. तुम्ही नाही ऐकून घ्या, बोलणारे बोलून जातात, पण जी एका महिन्याची मेहनत आणि त्याच्यानंतर जे 6 दिवस इकडे रात्रंदिवस जी मेहनत करायला लागते ना, ते मोठ्या आयोजकांना माहिती असते. ह्या लोक गटाच्या छोट्या मॅच भरवतात ना, यांना काहीच माहिती नाही. यांना वाटते की जाम पैसा आहे. एखाद्याने अल्पेश भोईरने 50 दिले, याने 1 लाख दिले, त्यांना वाटते भरपूर पैसा आहे. खिशातले जेव्हा पैसे लावतो आम्ही, आम्हाला माहिती आहे प्रॉफिट याच्यामध्ये किती आहे. ज्या 20,000च्या टुर्नामेंट तुम्ही भरवता, मी म्हणतो तुम्ही 20,000च्या टुर्नामेंट भरवता, 3,000 फी ठेवता. आज आम्ही 1 लाखाची मॅच भरून 9,000 फी ठेवली. मला वाटते 50% टीमची 9,000 फी आमच्याकडे आलेली नाही. तुम्ही बोलताना बोलून जाता. 5,500 ते 6,000 एंट्र्या खेळल्यात आणि जे खेळल्यात ना त्यांना विचारावं कोण. आणि मी काय सांगतो, काही असो, स्टार्ट टू एंड 6 ओव्हर मॅच कोणीही खेळून दाखवा सफाळ्यामध्ये, फायनल सुद्धा. धन्यवाद. हॅलो. आणि ह्याच्यामध्ये आयोजकाची काही चुकी नाही मिळत. एखादा गट कॅन्सल झाला, तो वेळेवर रात्री येऊ शकत नाही, त्याच्यामुळे आयोजक काही करू शकत नाही. त्याच्यामुळे वेळेवर कुठलाही गट घेता येऊ शकतो. आणि त्या शुक्रवारी जो गट खेळला त्याच्यामध्ये म्हणजे आमची एक हे राहिली की सर्वांना सन्मान चिन्ह द्यायचं होतं, की त्यांनी वेळेवरती 8 टीमने आम्हाला वेळेवरती एंट्र्या दिल्या, त्यांचे मनापासून आभार करतो. आणि त्याच्यामध्ये नवनाथ यांचं मी खूप धन्यवाद हे करतो त्यांना. प्रणयने कमीत कमी 150 लोकांना कॉल केला असेल, 150 कॉल हिस्ट्री. आणि आमचा नियम होता की एखादा खेळाडू डबल टिबल खेळू शकतो. धन्यवाद. चला आता आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळणार आहोत. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक आणि सोबत होते 5 टीम मध्ये इंडिव्हिज्युअल अगदी आता आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन ही पारितोषिकं देखील देणार आहोत. आधी नंबर 5चं पारितोषिक या ठिकाणी आपण देऊयात. आणि काही क्षणात अगदी सगळ्या आपल्या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते
हा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी आपण सुरू करतोय. चला सगळं 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 ऑल ओके. आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूयात. नंबर 5 वरती टीम आपल्याला पाहायला मिळते रँक करताना चामुंडा स्पोर्ट्स विराथन. तर चामुंडा स्पोर्ट विराथन रेडी राहा. जसं आम्ही अनाउन्समेंट करू ट्रॉफी घेण्यासाठी तुम्हाला यायचं आहे. चला पूर्ण टीम या, जितके प्लेयर्स असतील. चला या आपण चामुंडा स्पोर्ट्सला विराथनला देऊया. त्या ठिकाणी 5वं पारितोषिक आणि रोख रक्कम पारितोषिक 20,000 रुपयाचं. आणि ते देण्यासाठी ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात व्यासपीठावरती. चला आमच्या उपस्थित महिलांना विनंती आहे, आपण या तुमच्या शुभ हस्ते 5वं पारितोषिक या ठिकाणी देतोय आम्ही. चला आता तुम्हीच 2-3 जण या पटकन आणि आपण देऊया त्या ठिकाणी हे 5वं पारितोषिक. चला आपण नंबर 5चं पारितोषिक या ठिकाणी देतो 20,000 आणि त्या सोबतीनं मानाची सन्मानाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी हा सन्मान केला जातो. पाचवं पारितोषिक आणि 20,000 रुपयाची आर्थिक धनराशी या ठिकाणी आपण देतो. अभिनंदन टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन. यानंतर आपण देऊयात नंबर 4 आणि या स्पर्धेतील 4थं पारितोषिक कॅश प्राइज रुपीज आहे. चौथं पारितोषिक आपण देत आहोत 20,000 आणि टीम आहे ज्याने अतिशय चांगलं क्रिकेट या टुर्नामेंट मध्ये खेळलं. एकदा जोरदार टाळ्या उद्या ओम 11 जलसार साठी आणि ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात. ओम 11 जलसार वैभवदादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी आपण देत आहोत. ओम 11 जलसार ठरली या स्पर्धेची नंबर 4. चला ऑल इज ओके. थँक्यू सो मच. चला ना ओके सगळं ठीक आहे. आपली टुर्नामेंट आहे काका. चला सगळं 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 पटापट सुरू करू आपण. नंबर 4 प्राइज आपण या ठिकाणी देतोय. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. आणि नंबर 4 ओम 11 जलसार दिलीपजी केणी आणि अल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते. दिलीपजी केणी आणि अल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देतो ही ट्रॉफी. ओम 11 जलसार टीम यावं आपण कैलासात आपण देखील तुमच्या शुभ हस्ते देखील देतो आम्ही नंबर 4 ची ट्रॉफी. अभिनंदन संघ जलसार, खूप चांगलं खेळलात. आणि चला एकदा खेळाडूंना जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण या ट्रॉफीसाठी तुम्हा सर्वांचा संघर्ष अविरत सुरू असतो. या ट्रॉफीची किंमत काय ती फक्त एक प्लेयर्सच समजू शकेल. यानंतर आपण देऊयात नंबर 3 आणि नंबर 3चं टायटल या स्पर्धेतील ते जात आहे. तृतीय पारितोषिक तर जलसारचे कॅप्टन नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण आलात, चांगलं खेळलात. टुर्नामेंट देखील खूप सुंदर झाली आणि कसा राहिला प्रवास. ट्रॉफी मिळाली, कॅश प्राइज मिळालाय आणि टीम देखील खरं तर ट्रॉफीसाठी स्ट्रगल करत होती. फायनली आता ती ट्रॉफी आली आहे. काय म्हणशील ऑल ओव्हर या चाफेवाडी चषकाबद्दल? आयोजन तर खूप सुंदर होतं आणि हे परत खेळाडू खेळतील ह्याबद्दल बोलले, पण ते थोडंसं वाईट होतं कारण की त्यांचा गट एका रात्रीत कॅन्सल झाला आणि त्यांनी 4 ते 5 तासात तो गट रेडी केला. याला प्रणय आणि अक्षरला हँड्स ऑफ आहे. चला थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या श्रीकृष्ण चाफेवाडीसाठी. ज्या मसले बडे होते वहा दोनों भाई खडे होते. नंबर 3चं प्राइज आपण या ठिकाणी देऊयात. 3rd प्राइज आहे कॅश प्राइज
आणि त्या सोबतीनं टीम आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूयात. ओम साई विराथन या स्पर्धेमध्ये ना मोठ्या मोठ्या टीमला पराभवाचे धक्के देत उलटफेर ज्या टीमने केला आणि जरी आमच्याकडे स्टार नाही वी मेड अ स्टार जे या टीमनं सांगितलं आणि तिसऱ्या क्रमांकाचं टायटल जात आहे टीम ओम साई विराथन. या एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात ओम साई विराथन संघाचं. वेल प्लेड बॉईज, खूप चांगले खेळलात. अनेक यंगस्टर्सला घेऊन ओम साई विराथन उतरली आणि फायनली बॉटम लाईन मध्ये या स्पर्धेच्या सुपर 3 सेमी फायनल पर्यंत त्यांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. 25,000 थर्ड कॅश प्राइज आणि ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात आदरणीय गणपतजी पाटील साहेब, अविनजी केणी साहेब आणि परशुराम दादांच्या शुभ हस्त या ठिकाणी आपण देतोय. या ठिकाणी नंबर 3 कैलाजी खरं त्यांना विनंती आहे यावं आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर या आपण या ठिकाणी देऊयात थर्ड प्राइज 25,000 25,000 रुपयाचं पारितोषिक आणि मानाची ट्रॉफी ओमसाई विराथन संघाचा. चला फायनली कॅप्टन 2 मिनिटं थांबा, कॅप्टन सोबत थोडी चर्चा करू. 1 लाख रुपयाची भव्य दिव्य स्पर्धा श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीचं हे चाफेवाडी चषक. अफाट मेहनतीतनं अफाट कष्टातनं ही स्पर्धा उभी राहिली. खूप चांगले क्रिकेट या स्पर्धेमध्ये येऊन ओमसाई विराथन संघ खेळला आणि तिसऱ्या नंबर पर्यंत या स्पर्धेमध्ये तुम्ही धडक मारली. कसा राहिला प्रवास आणि काय म्हणशील या पूर्ण स्पर्धेबद्दल? कसं वाटलं आयोजन? आणि 6 ओव्हरच्या ऑल मॅचेस खेळायला मिळाला. संघ देखील खूप चांगला खेळला. ओमसाई विराथनना पण सांगितलं आम्ही नवे होत पण सफाळेचे छावे होत. काय म्हणशील ऑल टीम बद्दल? आयोजन हे खूप सुंदर होतं आणि जे ते बोलले का टीम एक प्लेअर 10 वेळ खेळतो तर त्यांना हेच सांगेन, कारण कसं टायमर जेव्हा आपण पूर्ण गट कॅन्सल होतो त्या दिवशी आपण पूर्ण ग्राउंडर खाली ठेवू शकत नाही आणि टायमर 80-90 हजार रुपये कोण लॉस जाऊ शकत नाही. कारण ते त्यांची टीम असो किंवा आमची जरी टुर्नामेंट असली असती तरी पण आम्ही तेच केले असतं, कारण आम्ही एवढं कोणी पण लॉस जाऊ शकत नाही. आणि प्रणय अक्षय पूर्ण टीम खूप त्यांचं कौतुक. चला थँक्यू सो मच. यानंतर आपण वळूयात या स्पर्धेच्या कैलास दादा या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. दादा 2 मिनिटं. आशिष भोईर यांच्याकडनं या टुर्नामेंटसाठी 1,000चं डोनेशन आलंय त्याबद्दल आशिष दादांचे देखील मनपूर्वक आभार. सेकंड प्राइज आपण जरूर देणार आहोत, त्याआधी आपण देतो टुर्नामेंट मधील बेस्ट बॉलर या स्पर्धेतील इंडिव्हिज्युअल प्राइज आपण देत आहोत आणि स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा हकदार ज्यांनी या टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी अतिशय चांगली केली. काही क्षणात आपण ती अनाउन्समेंट करू. या टुर्नामेंट मध्ये ज्यानं सर्वाधिक आपल्या नावावरती विकेट कोरल्या या स्पर्धेमध्ये तो आला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. आपल्या टीमला ज्यानं सुपर 5 मध्ये आणलं, त्याची टीम लाजवाब खेळताना दिसली, ज्याच्या प्रत्येक बॉल वरती काहीतरी वेगळं पण होतं, ज्याच्या प्रत्येक गोलंदाजीच्या स्पेल मध्ये ज्यानं विकेट्स काढत गेला आणि तब्बल 11 विकेट ज्याच्या नावावरती आहेत. अपकमिंग यंग टॅलेंट सफाळ्याच्या क्रिकेटचं टीम आहे वैतीपाडा. नाव विपुल बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. टोटल 11 विकेट ज्यानं काढले आणि विपुल ठरलाय या टुर्नामेंटचा उत्कृष्ट गोलंदाज. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात सलग 5 वर्ष बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर. खरं तर 1 लाखाच्या टुर्नामेंट मध्ये त्याआधी देखील आपल्याला जे देत आले तसे आपले पुरस्कर्ते शशिकांतजी खरच साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय बेस्ट बॉलरचं हे प्राइज. तसेच सरिताताई खरं त्यांना देखील विनंती आहे आपण देखील यावं आणि अक्षताताई खरं त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देतोय या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी. खरं तर विराथन म्हटलं ना की महिलांचा देखील तेवढंच मोठं सपोर्ट असतो, मग शिवनेरी चषक असू दे चाफेवाडी चषक असू दे, आवर्जून या सगळ्या महिला घरात वेळ काढून मॅच पाहत असतात. मित्रांनो आपल्याच आई बहिणी आहेत, कोणी त्यांचा भाऊ कोणी मित्र इथे आहे. सगळ्यांना विनंती आहे आमच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या, कारण या सर्वांमुळेच मोटिवेशन मिळतं खेळायला. कारण ट्रॉफीची ज्यावेळी घरी पूजा होते ना एखाद्या लक्ष्मीप्रमाणे त्यावेळी त्याची मजा काही वेगळी असते.
आणि त्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे, म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण अतिशय चांगलं क्रिकेट खेळतोय. यानंतर आपण देतो टुर्नामेंटमधील बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा जमवल्या आपल्या टीमसाठी, ज्याची बॅट तळपत राहिली आणि ज्याच्या बॅटनं गोलंदाजांची स्वप्न उद्ध्वस्त केली, तो खेळाडू आहे या स्पर्धेतील. तर टोटल या टुर्नामेंटमध्ये ज्यांना लाजवाब कामगिरी केली आणि 2 खेळाडू खरं तर या रेसमध्ये होते, रितेश केनी आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहिलं होतं अनिकेतला. या टुर्नामेंट मधील बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट, सर्वाधिक स्कोर ज्याच्या नावावरती आहे, काही क्षणात ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट हे पारितोषिक या स्पर्धेतील जात आहे ज्यांना इंडिव्हिज्युअल बनवल्या, या स्पर्धेतील सर्वाधिक धावा आणि स्पर्धा ज्यांना लीलया गाजून सोडली. चला चेक करा एकदा, क्रॉस चेक. ज्यांना बनवल्या टुर्नामेंट मधील सर्वाधिक 153 धावा, सफाळ्याचा सुपरस्टार रितेश केनी ठरलाय, उत्कृष्ट फलंदाज. चला या आपण रितेश केनीला देऊयात बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट. बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक आपण देतो आणि देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात आदरणीय शशिकांतजी खरत यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजाचा हा पुरस्कार या ठिकाणी आपण देतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या विद्यार्थ्यांचं नाव ज्यांना महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती आणलं, ते नाव आहे रितेश केनी. अभिनंदन. यानंतर आपण देऊया सेकंड प्राइज या टुर्नामेंट मधलं रनर अप 50,000 आणि द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आधी मान्यवरांना आपण आमंत्रित करू. हे पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात आदरणीय मनाली महेश घरत, महेश मधुकर घरत. त्यांनी जी ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्स केली आहे आणि या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला आली आहे आणि स्वर्गीय मधुकर घरत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलाच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला पारितोषिकच्या स्वरूपात आली आहे. त्या दोघांच्या शुभ हस्ते आपण दाम्पत्याच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देतो. चला दोघांना विनंती आहे, यावा आपण तुमच्या शुभ हस्ते आम्ही रनरअपची ट्रॉफी या ठिकाणी देत आहोत. आणि सेकंड प्राइज या टुर्नामेंटचं जात आहे. तसेच आर्यांना देखील विनंती आहे आपण देखील जॉईन व्हावं आणि या पूर्ण फॅमिलीच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी या ठिकाणी आपण देतो. आणि टीम आहे जी टीम आली, फक्त आली नाही तर चाफेवाडी चषक ज्या टीमनं गाजवलं. चला देवांशला तर थोडा ब्राईटनेस वाढवावा लागेल आपल्याला. चला आपण देवांशला पण जॉईन करूयात. कॅमेरामॅन थोडासा ब्राईटनेस वाढवावा. नाही, देवांश मित्र आहे आमचा चांगला, ऑलवेज जेव्हा पण आम्ही इकडे येतो आवर्जून खूप सारा वेळ आम्ही त्याच्यासोबत टाइम स्पेंड करत असतो. तर फायनली टीम होती जी टीम फक्त आली, रडली नाही तर प्रत्येकाला नडली. अर्थातच नाव आहे गावदेवी वैतीपाडा. रनर अप चाफेवाडी चषक, 50,000 कॅश प्राइज आणि उपविजेते पद या ठिकाणी जात आहे टीम गावदेवी वैतीपाड्याला. गावदेवी मातेच्या आशीर्वादाने टीम आली आणि खूप सुंदर क्रिकेट या टीमनं खेळलं. आणि आपण देऊयात त्या ठिकाणी आपल्या वडिलांच्या खरं तर नावानं, स्वर्गीय मधुकर काकांच्या नावाने ट्रॉफी आपल्याला ज्यांनी स्पॉन्सर्स केली. चलो आधी इधर आधी उधर, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या टीम गावदेवी वैतीपाड्यासाठी. चला वैतीपाड्याचे कॅप्टन 2 मिनिटं त्यांच्यासोबत आपण चर्चा करू. आणि खूप सुंदर क्रिकेट खेळलं टीम वैतीपाडा. अभिनंदन. गावदेवी मातेच्या आशीर्वादानं टीम उतरली आणि अतिशय दर्जेदार असं क्रिकेट वैतीपाड्यानं दाखवलं. चला काही हरकत नाही आहे, घरचा संघ होता मंगलमूर्ती विराथन, त्यांच्या समोर टायटल थोडंसं मिस झालं. चाफेवाडी चषकाचं आयोजन सगळ्याच्या सगळ्या माझ्या 6 ओव्हर्स खेळायला मिळाला, त्यातल्या त्यात 50,000 रुपयाचं कॅश प्राइज. हॅलो, कसा वाटला प्रवास? खूप छान होतं आणि प्रथमच खेळलो मी चाफेवाडी चषक 2026. आणि टीमबद्दल म्हणायचं राहिलं तर प्रत्येक खेळाडू हा प्रत्येक खेळाडूला बॅक करत होता आणि ते खूप चांगलं बॉन्डिंग होतं आणि प्रत्येक खेळाडूकडे टॅलेंट आहे. आणि खेळाडूबद्दल जर म्हणायचं राहिलं तर खेळाडू असणं हे सोपं काम नाही आहे. जसं की आज माझं स्वतःचं उदाहरण देतो. मला सकाळपासून 5 वेळा उलट्या केल्यात मी घरी. माझ्या आईबाबांना सुद्धा माहिती नाही, सांगितलं असं तर पाठवलंच नसतं मला. पण मला माहिती आहे की संघाला गरज आहे आणि संघ मला करतोय बॅक, म्हणून आज आलो. आणि प्रत्येक खेळाडूकडे वीक डेज असतात, तर प्रत्येकाकडे जॉब आहे, कामधंदे असतात, पैसे कमवायचे असतात घरी. क्रिकेट खेळून पैसे
असतात, पण वरच्या लेवलला पोचले तर पैसे येतात. पण तरीसुद्धा ते खेळाडू येतात आपल्या टीमसाठी आणि सहकार्य करतात. त्यांचे पण सुद्धा अभिनंदन. आणि खूप चांगली आयोजन नियोजन होते आणि सगळ्यांना अभिनंदन ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांना. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या गावदेवी वैतीपाडा टीमच्या कॅप्टनसाठी. आणि फायनली या ठिकाणी कॅश प्राइज देखील आपण देतोय 50,000चं टीम गावदेवी वैतीपाडाला. आदरणीय लक्ष्मी किणी यांच्या शुभ हस्ते आपण हे सेकंड प्राइज कॅश देतोय. आदरणीय चित्रा पाटील यांना देखील विनंती आपण देखील या. आणि संगीता पाटील आपण देखील या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण 50,000चं कॅश प्राइज देऊन या ठिकाणी सन्मान करत आहोत. तो म्हणजेच टीम गावदेवी वैतीपाडा संघाचा. तर टोटल अगदी आता मालिकावीराकडे आपण बोलतोय. या टुर्नामेंटमध्ये ॲज पर ऑर्गनायझर रूल एका विकेटसाठी 10 पॉईंट्स होतं आणि ज्या रन्स तुमच्यात पर रन 1 पॉईंट होता. अनिकेतनं देखील या टुर्नामेंटमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळला. बबलू देखील खूप चांगल्या प्रकारे खेळला. टोटल दोघांमध्ये अगदी रेस सुरूच होती. एका बाजूला आपण पाहिलं तर 8 विकेट्स अनिकेतनं काढले. त्याच्या बॅटमधनं रन्स देखील आल्या 123. टोटल झाले 183. बबलूच्या बॅटमधनं रन्स आल्या 153. विकेट्स त्यांना काढले 7. टोटल पॉइंट झाले 223. तर या स्पर्धेतील मालिकावीराचा जे पुरस्कार आहे ते जाणाऱ्या रितेश केणीला 1-2 मिनिटं थांबा. आधी आपण मान्यवरांना आमंत्रित करू हे सायकल देण्यासाठी. समोरच देतोय आपण हे प्राइज. अगदी आधी पाहुण्यांना आपण आमंत्रित करू. राहुल दादा आणि अल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय बायसिकल. आणि या स्पर्धेतील मालिकावीराचा हकदार या टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. ज्याच्या नावानं फक्त विराथ्यांचं नाही, ज्याच्या नावानं सफाळ्याचं नाही, ज्याच्या नावानं पालघर जिल्ह्याचं क्रिकेट टनांत ते नाव रितेश केणी. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रितेश केणीचं, जो ठरला या स्पर्धेतील मालिकावीराचा हकदार. आणि रितेश केणीसाठी या ठिकाणी आपण देतो ही स्पोर्ट्स बायसिकल. अल्पेशजी भोईर आधी शुभेच्छा देऊयात आपण रितेशला. आणि रितेश केणीसाठी काही म्हणायचं झालं ना तर मित्रांनो फक्त इतकंच, हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता. हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता. टूटा भी तारा तो कभी जमीन पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन समंदर की चाहत में दरिया कभी समंदर को छोड़ के नहीं गिरता. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील ते नाव ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ज्याचा जीव नेहमी तळपतो. वन टीम वन ड्रीम मंगलमूर्ती विराटांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या रितेश बबलू साठी. थोडी चर्चा रितेश सोबत करू. ट्रॉफी पण बाकी आहे. आधी ट्रॉफी देऊयात आपण. कुमार कुणाल विकास पाटील नगावेपाडा यांच्याकडून आली आहे आणि ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात. सुनीताताई आणि प्रियंकाताईंना वहिनींना त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ट्रॉफी देऊया. प्रणयच्या लाईफ मध्ये एक गोष्ट बस्ट
की वाईफला जरी राग आला घरी जायला आयुष्यात त्याला कधी ट्रॅव्हलिंगचे पैसे पेड करायची गरज नाही. सासूरवाडी एकदम जवळच्या जवळ आहे. चला वहिनींच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देऊया प्राईज आणि दिदीच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण ही ट्रॉफी देतो रितेशला. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो रितेशसाठी. थोडी चर्चा करू बबलू सोबत. फायनली आज रितेश केणी ते नाव ज्या नावावरती सफाळे नाही तर पूर्ण पालघरचं क्रिकेट गर्दी करतं. इन फ्युचर ना जसं ताई पॅकर्ससाठी अनेक मोठे मोठे प्लेयर्स खेळताना पाहायला मिळतात. सफाळेसाठी आयडल आहे किरण गुरुद्वान, मन्या विठ्ठलवाडीचा. तसं येत्या काळामध्ये न्यू जनरेशनचा सितारा त्याचं नाव रितेश केणी आहे. रितेश काय म्हणशील कसा राहिला या स्पर्धेतला प्रवास? खरंच स्पर्धा ही खूप सुंदर होती आणि ही माझी या टुर्नामेंटची दुसरी बायसिकल आहे ह्या टुर्नामेंटची. आणि जे बोलले अगोदर का डबल प्लेयर खेळला नाही पाहिजे, आयोजक आता आम्ही आयोजक असते तर आम्ही पण तेच केलं असतं, कारण की 80 ते 90 रुपये कोण लॉस जाऊ शकत नाही. आणि जी मोठी टुर्नामेंट भरवतात ते आम्हाला माहिती आहे का काय किती मेहनत करायला लागते. आणि त्यांनी अगोदरच सांगून ठेवलेलं का प्लेयर डबल खेळू शकतो. ही एंट्री आमची नव्हती, अक्षयने स्वतःने एंट्री केली होती. मला त्याने कॉल करून सांगितलं का प्लेयर डबल खेळू शकतो, तर त्याने एंट्री ठेवली होती. आणि यंग प्लेयरला घेऊन खेळलो, चांगला सपोर्ट केला मुलांनी. बॉलिंग पण चांगली केली, बॅटिंग पण चांगली केली. आणि प्रेशर माझ्यावर होता त्या जिम्मेदारीने मी खेळला. आणि दांडाखडी टीमचं पण कौतुक म्हणायला लागेल की त्यांनी मला आयकॉन म्हणून चॉईस केलं आणि तिकडे माझा परफॉर्मन्स चांगला झाला. तिकडे परफॉर्मन्स चांगला झाला म्हणून मला इकडे बॅटिंग करायला खूप मजा आली आणि चांगली बॅटिंग झाली. आणि बॅटिंग इतकी चांगली झाली की दांडाखाडीला भाऊ डायरेक्ट 100 मारून आलाय. तर एक लास्ट क्वेश्चन, अजून इन फ्युचर व्यावसायिक क्रिकेट देखील रितेश तुझ्यासाठी खूप मोठा, मी स्वतः म्हणेल की तू डिझर्व करतो. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट, सफाळ्यामध्ये ग्रामीण स्पर्धा होतात, व्यावसायिक क्रिकेट थोडं कमी होतं. काय म्हणशील अजून सफाळ्याच्या प्लेयर्सला जर ग्लो आणि ग्लॅमर पाहिजे, स्पेशली टेनिस बॉल क्रिकेट बदलावटी प्लॅटफॉर्म, तर प्लेयर्सने काय करायला पाहिजे? अजून प्लेयर्सने खूप मेहनत करायला लागते, कारण की आमच्या प्लेयरला मी बोलवतो प्रॅक्टिस करायला, पण कोण प्रॅक्टिसला येत नाही, आम्ही प्रॅक्टिसला जात नाही. आणि सुमित एकटा असला तर सर्व मुलं येतात प्रॅक्टिसला. आणि प्लेयर्स लोकांना मी एवढंच बोलेल की बाहेरचे जे बोलतात त्यांचं ऐकू नका, आपला टीम गेम आहे आणि तो टीम गेम खेळा, एवढंच बोलेल. एक लास्ट क्वेश्चन, स्वतः मी एक्झाम्पल आहे, मंगलमूर्ती विराधन किंवा चाफेवाडी अशी टीम आहे की पूर्ण ठाणे बदलापूरचं क्रिकेट या टीमसाठी ऑलवेज ओपन असतं, फक्त येऊन खेळायचं असतं. पॅकर्स नाव सांगायची गरज नाही, नयनला माहिती आहे की सगळ्या एंट्रीज कुठून होतात का होतात, बट तरी देखील 11+ रेडी होत नाही. व्यावसायिक क्रिकेट खूप मोठं, जर तुम्ही प्रोफेशनल लेवलला आज जाई सातपाटीला पाहिलं, धाकटी डहाणूला पाहिलं, पालघरातून येऊन या फक्त 3च टीम आहेत ज्या हाताच्या बोटावरती मोजता येतील. रायगडातून ठाणे जिल्ह्यातून टू व्हीलर मोटर बाईक लाखो रुपयाची पारितोषिकं 10-10, 11-11 मोटर बाईक ॲट वन टाइम घेऊन पालघरात येतात. मंगलमूर्ती विराधन किंवा चाफेवाडी पण मध्ये पण ते टॅलेंट आहे, बट कुठे टीम कमी पडते काय म्हणशील? खरंच मुलं यायला बघत नाही. आमचं विनोद पाटील भाऊ आहेत, ते प्रत्येक एंट्री स्पॉन्सर करतात, प्लेयर असो किंवा नसो एंट्री स्पॉन्सर करतात, तरी प्लेयर कोण यायला बघत नाही. प्लेयर लोकांना एवढं सांगेल प्रॅक्टिस करत जा आणि बाहेर निघत जा, तेव्हा तुम्ही पुढे दिसत जातील. कीप इट अप. एक लास्ट क्वेश्चन, प्रणय आणि बंटी ज्यावेळी टीम खेळतो, मंगलमूर्ती विराधन ऑलवेज मला स्वतःला पॅक वाटते, तुझ्या दृष्टिकोनाने काय म्हणशील? या 2 प्लेयरचा रोल मंगलमूर्ती विराधनसाठी ऑलवेज इम्पॉर्टंट असतो. हो नक्कीच, रोल खूप इम्पॉर्टंट असतो. आज ते नसते तर बायचान्स आम्ही हरले पण असते, काय सांगू शकत नाही, गेम आहे. ते नसताना पण आम्ही चांगला गेम केला, मुलांनी चांगला सपोर्ट केला. साहिल, प्रांजल, सुमितने चांगली बॉलिंग केली. आणि आता सफाला गटमध्ये खेळायचं झालं म्हणजे टीम पूर्ण पॅक पाहिजे, सर्व टीम चांगल्या झाल्यात, त्या टीममधनं पण आम्ही क्वालिफाय झालो. खूप प्राऊड फील करतो टीमवर. चला एकदा जोरदार टाळ्या होत्या ऑल या मंगलमूर्ती विराधन टीमसाठी अभिनंदन. आणि असाच खेळत राहा, जिंकत राहा. तो आला आणि त्यानं गाजवलं आज स्वतःचं घरचं मैदान. आणि आता आपण देऊयात या ठिकाणी चॅम्पियनचं टायटल. सायकल पण घेऊन जा ना. हा, तर या आपण फायनली आता देतो 1 लाख रुपयाचं पारितोषिक. तर प्रणयच्या आणि अक्षयच्या मातोश्री, खरं तर प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलांना काहीतरी करावं. आज या मुलांना असं काही केलंय की अख्खं पालघर तुम्हाला ओळखू शकेल कधी आज हा चेहरा पाहिल्यानंतर. ट्रेनमध्ये, बसमध्ये किंवा ऑटोमध्ये म्हणा की प्रणय आणि अक्षयची मम्मी चालली आहे. कारण एक क्रिकेटर म्हणून 2 सितारे तुम्ही जन्माला घातलेत आणि पूर्ण जे सफायच नाही पालघरचं क्रिकेट गाजवतात. तर आई बाबांच्या शुभ असते आपण ही ट्रॉफी देतोय आणि त्या सोबतीनं आपण आमंत्रित करतोय 1 नंबरची ट्रॉफी देण्यासाठी. चला आपण त्यांच्या शुभ हस्ते देतोय, कारण त्यांच्याच माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी आली आहे. तर प्रणय आणि अक्षयांच्या आईबाबांच्या शुभ हस्ते आपण विनिंग टायटल देतोय, ट्रॉफी देतोय. चला या मंगलमूर्ती टीम विराधन
एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मंगलमूर्ती विराथन संघाचं. तर या आईबाबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी एक ट्रॉफी देतोय आणि आई जास्त करून बसने ट्रॅव्हल करत जा, पप्पाची ड्रायव्हिंग धोकादायक आहे. तर ह्या आपण देऊयात मंगलमूर्ती विराथनला ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि ती स्वतः आपल्याला पुरस्कृत केली आहे स्वर्गीय मधुकर घरत यांच्या स्मरणार्थ. त्याबद्दल चला या प्रणय अक्षय आपण देखील जॉईन व्हा. वहिनी आपल्याला देखील विनंती आहे, पूर्ण फॅमिली आता 2चे 4 4चे 8 झालेत. तर या आपण सगळ्या फॅमिलीच्या शुभ असते तेव्हा टायटल प्रणय स्वतः टीमचा पार्ट आहे. तर मग प्रणय आपण देखील जॉईन व्हा. या बंटी चला बोला मंगलमूर्ती विराधन संघाचं अभिनंदन. वेल प्लेड बॉयज. खूप चांगलं क्रिकेट खेळली. सफाळ्यातील एक आयडल टीम आहे मंगलमूर्ती विराथन आणि पूर्ण पाटील परिवाराच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी या ठिकाणी आपण देत आहोत. चला जावई बाबू आपण पण जॉईन व्हा. त्याला पण माहिती आहे टाइम आहे 1 मे पर्यंत वाट पाहावी लागेल ऑफिशियल. चला पण फायनली आपण शिवम देखील जॉईन होतोय. सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देतोय. या ठिकाणी टीम विराथनला हे टायटल. वेल प्लेड बॉईज. असंच खेळत राहा, जिंकत राहा. अभिनंदन नयन, प्रणय, तुषार, बंटी अँड ऑल टीम. तुषार दादा सगळ्यात क्यूट दिसतोय तो भावा, अभिनंदन. चला फायनली ऑल इकडे बक्षीस वितरण समारंभ पूर्ण झाला. कॅश प्राइज फक्त आता 1 लाख रुपयाचं बाकी आहे, ते देण्यासाठी आपण आमंत्रित करू. चला सगळ्या व्यासपीठावरती ज्या महिला आहेत सर्वांनी या. आणि चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर माझ्यावरती रागू नका. मला अक्षयने प्रणय जे सांगितलं ती नावं मी फक्त घेतली, बाकी मला काही गुणाचं पर्सनल नेम माहित नव्हतं. सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढली. या व्यासपीठावरील सगळ्या लेडीजनी तुमच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आम्ही 1 लाख रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देतोय. तर या सर्वांनी या ना सर्वांनी पटकन 1 लाख रुपयाचं आर्थिक पारितोषिक आपण देणार आहोत. चला एक प्लेअर या कोणीतरी, कॅप्टन नयन कोणीतरी एकाने या कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी. 1 लाख रुपयाची ही आर्थिक धनराशी या ठिकाणी आपण देतोय. सगळ्या आपल्या श्रीकृष्ण मंडल चाफेवाडीच्या सपोर्टर्स जितक्या आपल्या माता भगिनी आहेत त्या सर्वांच्या शुभ हस्ते. तर थोड्याच वेळात आपण हे सगळं कॅश प्राइज या ठिकाणी देणार आहोत. 2 मिनिटं टीम विराथन आपण आधी कॅश प्राइज घेऊयात. चला सगळ्यांचं विशेष आभार. 2 मिनिटं थांबा, लाईव्हला आहात सगळे, फोटो जो नव्हतोय नाही थोडंसं खाली हो. पाठीच्या ट्रॉफीच्या मागे महिला वर्ग पण आहे, त्यांचं पण फोटो येऊन जाऊ द्या. चला थँक्यू सो मच. थोडं खाली वा प्रणय सगळ्यांनी. चला ऑल सेट, 3, 2, 1 क्लिक. तर सर्वांचं मनपूर्वक आभार आणि जे प्रेम आज चाफेवाडी आणि विराथनकर तुम्ही दिलात माझ्यासारख्या एका छोट्या समालोचकाला, ते नेहमीच आयुष्यभर लक्षात ठेवील. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि हे पर्व पूर्ण झालं, नव्या पर्वात पुन्हा भेटू. आणि चाफेवाडीकर फक्त इतकंच म्हणतील, आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ, आम्ही पुन्हा येऊ. धन्यवाद.